हा मोठा धक्का आहे। नेते आता या ठिकाणी पोहोचत आहे। नेत्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। हे सगळेच नेते बऱ्याच वर्षांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करत होते। अनेक मतभेद देखील झालेले असतील। काही नेते शरद पवारांबरोबर गेले, काही अजित पवारांबरोबर राहिले, मात्र नातं नेहमीच घट्ट राहिलं। मंत्री दत्तात्रय भरणे असतील, योगेंद्र पवार असतील, सकाळी ही अपघाताची बातमी कळल्यानंतरच हे सगळेच नेते हे असे त्या सगळ्यांनीच एक प्रकारे पोरकं दादा करून गेले अशी भावना व्यक्त करतायत। सगळ्यांसाठी हा अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे। अविश्वसनीय, कोणालाच खरं तर विश्वास बसणार नाही असाच नक्कीच आज श्रुती सकाळपासून ही ज्या वेळेला बातमी आली त्या धक्क्यामधून अजूनही महाराष्ट्र हा सावरलेला नाही। आमदार बनवलं एवढं 11 वाजेपर्यंत नुसतं लोकांच्यासाठी राबणारा नेता, आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत हा राबतच होता। सकाळी पाटे उठूनच विमानात बसले असतील आणि आम्ही सतत सांगायचो, इतकं काम करता महाराष्ट्राला खरंच इतक्या काम करणाऱ्या नेत्याचं मूल्य कळलं का नाही मला माहीत नाही। स्वर्गीय R.R. आबा, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही महाराष्ट्राला घडवणारी, पुढं नेणारी माणसं अशी धडाधड गेली या महाराष्ट्रातून। महाराष्ट्र अजून या नेत्यांच्या जाण्यामुळं किती मागं जाणार आहे माहीत नाही। पक्षाचं तर नुकसान झालं, पण गोरगरीब माणसाचं, सामान्य माणसाचं केवढं नुकसान झालं। एका मिनिटात आमच्या मोहोळ तालुक्यातली 40-42 गावं त्या लोकांना लाखो करोड रुपये मिळवून दिले एका निर्णयात। दुष्काळात गेलेल्या, अतिवृष्टीमुळे नुकसानीत गेलेल्या लोकांना असा एका फटक्यात निर्णय घेणारा माणूस असा अभ्यास करतो, बघतो, सांगतो, विचारतो, भानगड नव्हती। पक्षप्रमुखांनी सुद्धा संवेदना व्यक्त केलेल्याच आहेत। कारण पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि अजितदादा यांनी सोबत मंत्रिमंडळात 2.5 वर्ष सोबत काम केले, त्यामुळे पक्षप्रमुखांना त्यावेळेसच्या आठवणी, त्यांचा अनुभव याविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केलेल्या आहेच। अजितदादा जाण्याने एक महाराष्ट्रातला खऱ्या अर्थानं दादा, सर्वसामान्य माणसाची जाण असणारा, रोखठोक बोलणारा, खरं बोलणारा, कोणत्याही गोष्टीला न डगमगता सामोरं जाणारा अशा दादाचं दुर्दैवी निधन होणं मला असं वाटतं हे मनाला वेदना देणारं आहे, व्यथित करणारं सुद्धा आहे, दुःखदायक आहे। जसं पक्षप्रमुखांना देखील भेटत काय आठवणी होत्या, कारण अजितदादा तुमच्याही महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होते ना। पक्षप्रमुखांना तर त्या आठवणी आहेच आहे, कारण 2.5 वर्षाचं सरकार सोबत असताना अजितदादा तसं पाहायला गेलं तर एक अनुभवी मंत्री, 1993 पासून तर सातत्यानं मंत्री राहणारे, त्यांचा अनुभव या महाराष्ट्राविषयी जाण त्यांची एक स्वतंत्रच होती। त्यामुळे मला असं वाटतं उद्धवजींचा एक सहकारी म्हणून अतिशय प्रभावी काम त्यांनी उद्धवजींसोबत केलं आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांना तर अनेक आठवणी त्यांच्या आहेतच, त्या आता बोलण्यातूनही त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। राजकीय नेत्यांच्या विमान अपघातांचा सिलसिला काय केला थांबत नाही। विमान अपघातांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा म्हणजे राजकीय नेते असतील यांच्या विमानांची एकूणच सुरक्षेच्या चाचण्या पूर्तता करण्यामध्ये देखील अनेक शंका उपस्थित केल्या जातात। खरं तर या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे। उगाच थातूर मातूर कारण याला सोडून देता येणार नाही। या सगळ्या विमानाच्या ज्या काही परवानगी असतात, मागच्या काळात त्याचे पायलट्स कोण होते, ते किती वेळ ड्युटी करत होते, मागे इंडिगोनी संप केला होता, काय कारण होते, त्याला पायलटच्या ड्युटी याविषयीच होतं ना। आणि त्याच्यामुळं प्रायव्हेट असलं म्हणून त्यांना काय पूर्ण स्वातंत्र्य नाही देता येणार। या सगळ्या कंपन्या कशा पद्धतीनं सेवा देतात आणि या सेवा देत असताना मला असं वाटतं काही राजकीय नेत्या किंवा कोण आहे, नुसते राजकीय नेत्याने कोणाचाही अपघात होणं दुर्दैवीच आहे
आणि त्यामुळे अशा कंपन्यांच्या कारभाराची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्याचं उत्तर उद्या होणार असल्याचं समजतं आहे. ठाकरे कुटुंब अंत्यसंस्काराला जाणार आहे. नाही, अजून ते काही ठरलं नाही, कारण एवढी आता महाराष्ट्रातून लोक येणार, देशातून लोक येणार, त्यामुळे मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब निश्चित जातील, परंतु कधी जातील हे नाही सांगता येणार. कोणी ना कोणी शिवसेनेच्या वतीने निश्चित उपस्थित राहतील. ओके. थँक्यू.